श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते. मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने भक्तांचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात. त्याचबरोबर सुख, सौभाग्य आणि संतती प्राप्त होते. पंचांगानुसार यावर्षी 16 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी आली आहे संकष्टी चतुर्थी. हा दिवस गणपती बाप्पांच्या उपासनेला समर्पित आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या वर्षी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग तयार होत आहे. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. तसेच संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात. तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे, गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप करणे तसेच गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणं शुभ मानलं जातं. तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेबरोबर दानाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. उबदार कपडे तसेच पैसेचं दान केल्याने भक्तांवर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी वाढते. तसेच या दिवशी एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले तर ती पूर्ण होते असे म्हटले जाते. आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता प्रत्येक आईने गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख, संकट, अडचणी तर दूर होणारच आहे, पण त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम गणपतये नमः लिहायला अजिबात विसरू नका. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम गणपतये नमः या प्रभावी मंत्राचा 11 वेळा जप हा करायचा आहे. कारण असं म्हटलं जातं, ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण पूजा किंवा सेवा करतो त्याचं आपल्याला अनंत पटीने शुभ फळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश हे मिळत असतं. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे. त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपतये नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून सुद्धा हा जलाभिषेक जो आहे तो करू शकतात. जलाभिषेक करून झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना आपल्याला कुंकू लावून घ्यायचं, अक्षदा अर्पण करून घ्यायचे. तसेच त्यांना जास्वंदाचं फूल तसेच आपल्याला 21 दुर्वांची जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. तसेच आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीची व्रतकथेचं पठणसुद्धा करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची. तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात. आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल तसेच दुर्वांची जुडी ही अर्पण करायला लावायची. त्याचबरोबर मुलांकडनं ओम गणपतये नमः या प्रभावी मंत्राचा 108 वेळा जप हा करायला लावायचा. तसेच जर तुमची मुलं मोठी असतील, त्यांना लिहिता वाचता येत असेल तर आवर्जून त्यांच्याकडनं गणपती
अथर्व शीर्षमची सेवाही करून घ्यायची. आता मुलांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे. अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे. हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. हा उपाय करताना आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्याजवळ बसवायचं आहे. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला सफलताही प्राप्त होत असते. हा उपाय करण्याकरता आपल्याला 2 लवंगा ह्या लागणार आहेत. ज्या लवंगा आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असावे, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात. आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं, तसेच आपल्या मुलांना सुद्धा आसन घेऊन बसवायचं आहे आणि मुलांच्या हातामध्ये आपल्याला 2 लवंगा द्यायच्यात. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक मुलाच्या हातामध्ये 2 लवंगा द्या. 2 मुलं असतील तर 2 मुलांच्या हातामध्ये वेगवेगळ्या 2 लवंगा ह्या आपल्याला द्यायच्या आहेत. आता आपल्याला तिथेच बसून काही सेवा ह्या करायच्या. तर आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं आहे. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळही प्राप्त होत असतं. आता गणपती अथर्व शीर्षम तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या. तुम्ही हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल. तसेच आपल्याला 108 वेळा तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा जप हा करायचा. जसं की ओम गण गणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या प्रभावी मंत्राचा आपल्याला जप हा करायचा. ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांच्या चरणावर ह्या लवंगा ज्या आहेत त्या अर्पण करायला लावायच्या. आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहे, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता सुद्धा आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आहे. आता काही वेळाकरता ह्या लवंगा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांजवळच ठेवायच्या. त्यानंतर तिकडनं त्या लवंगा आपल्याला उचलायच्यात. आता तुमची मुलं मोठी असतील तर त्यांना डायरेक्ट ह्या लवंगा तुम्ही खायला द्यायच्यात. आता लहान मुलं असतील तर मुलं ही लवंगा खाणार नाही. मग एखादा गोडाचा पदार्थ बनवा, जसं की खीर बनवा आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या लवंगाची पावडर करायची आणि ती टाकायची. की अगदी तुम्ही चहा बनवला आणि चहामध्ये ह्याची पावडर बनवून टाकली आणि मुलांना प्यायला दिला तरीही चालणार आहे. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या मुलांमध्ये बदल हे घडलेले दिसायला लागल्यात. त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील किंवा ते नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त व्हायला लागलेलं आहे. कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण गणपती बाप्पांसमोर बसून केला तर निश्चितच आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या गणपती बाप्पा पूर्ण करतील आणि आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यश प्राप्त होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.